नाना पटोलेंचे पाय धुणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला लोकशाही मराठीनं शोधून काढलंय। विजय गुरव असं त्याचं नाव असून त्याची नाना पटोलेंचे पाय धुतल्याच्या कृत्यानं त्यानं समर्थन केलंय। नाना पटोलेंनाही झालेल्या घटनेबाबत कोणताही खेद खंत दिसत नाहीये। पाहूयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। नाना पटोले हाय हाय, नाना पटोले हाय हाय, नाना पटोले हाय हाय, नाना पटोले हाय हाय, नाना पटोले हाय हाय। नाना पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता लोकशाही मराठीवर। दैवत असल्यानं नाना पटोलेंचे पाय धुतल्याचं समर्थन। नानाभाऊ पटोले हे माझे दैवत आहे। मी एक नाही 10 वेळ त्याच्या पायात पाणी टाकले। नाना पटोलेंविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन। भारतीय जनता पक्षाचा नाना पटोलेंनी अकोल्यात कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेत सरंजामी मनोवृत्ती दाखवली। नाना पटोलेंच्या या सरंजामी मनोवृत्तीचा भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केलाय। राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली। नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे। नाना पटोलेंतर अकोला जिल्ह्यामध्ये एका ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याकडून चक्क आपले चिखलमय झालेले पाय धुवून घेतलेले आहेत। हा प्रकार म्हणजे त्यांची राजेशाही, त्यांची मस्ती सरळ सरळ दिसत आहे। अशा ह्या नाना पटोलेंचा आम्ही जाहीर निषेध करतो। नाना पटोलेंनी त्वरित लवकरात लवकर आपला पदाचा राजीनामा द्यावा। नाना पटोलेंचे पाय धुणारा विजय गुरव नावाच्या कार्यकर्त्याला लोकशाही मराठीनं शोधून काढले। विजय गुरव तर भलताच भक्त निघाला। नाना पटोले दैवत असल्यानं त्यांचे पाय धुणारच असा दावा विजय गुरवनं केलाय। दर्शन घेतल्यानंतर भाऊचे पाय चिखलांनी भरल्यामुळे मला ते दिसल्यामुळे मी पाणी आणून भाऊच्या पायावर टाकत असताना भाऊंनी मला मनाई केली। विरोधकांना, त्या तिन्ही आमदारांना माझा हा प्रश्न आहे की राम कदम, अमोल मिटकरी आणि संजय शिरसाट यांना माझा हा प्रश्न आहे की या नानाभाऊ पटोले हे माझे दैवत आहे। मी एक नाही 10 वेळ त्याच्या पायावर पाणी टाकले। नाना पटोलेंनी झालेल्या प्रकारासंदर्भात ना खेद ना खंत, उलट त्यांनी याचा खापर भाजपवर फोडण्याचा प्रयत्न केलाय। नाना पटोलेंनी अशीच कार्यपद्धती ठेवल्यास त्याचा विपरीत परिणाम काँग्रेसच्या मनोबलावर होण्याची शक्यता आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।